तर हैदराबाद गॅजेट न्यायालयाच्या कसोटीत टिकू दे अशी प्रार्थना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेणुका देवीच्या चरणी केलेली आहे। तर देवी त्यांना जवळ करते ज्यांच्या नियतीत खोट नसते अशी टीका सदावर्तेंनी राधाकृष्ण विखे पाटलांवर केली। मग निर्णय आपण करताना तर कोणत्याही समाजाचं आरक्षण मध्ये आपण कमी होणार नाही याची अतिशय पूर्ण दक्षता घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हीच भूमिका मी अध्यक्ष मंडळ समितीची राहिली होती। परंतु आता न्यायालयाची कसोटीमध्ये तो हैदराबाद गॅजेटचा जी टिक पाहिजे एवढीच आता मातेची चरणी प्रार्थना आहे। त्यांना माहित आहे की एखाद्या कायद्याच्या विरुद्ध जाऊन एखादा शासन निर्णय होऊ शकत नसतो। विखे पाटील, तुम्ही ज्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणताय ते शासन निर्णय तुमच्या डिपार्टमेंटचा आहे का, तुमच्या विभागाचा आहे का, त्या विभागाचे तुम्ही मंत्री आहात का? आईच्या दरबारात येऊन तुम्ही समाज कल्याणनी काढलेल्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणून गेलात। मग तुम्हाला समाज कल्याण मंत्री म्हणून टिकला लागला असं समजू का? तुमची मागणीमध्येच खोट आहे। त्याच्यामुळे आई माता तुम्हाला सांगतो, रेणुका आई तुमची ती मागणी मान्य करणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे।